म्हणू 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 अगं घ्या ग पप्प्या अरे आईच्यानं सांगतो लय वैताग दिला येईल. अरे सारखे वराडत्या काहीतरी कर की हिचं. बापू त्या मनूला कळले वाटत आपण तिचा मेनू करणार आहे ते म्हणून वरडत असेल. तुमच्या नरड्याला कशाला ताप व्हायला लागलाय का बसा. अरे हिचं वरडणं अख्ख्या गावाला कळलं तर आपल्या नडीला फास लागल. अरे ही जिजाची कुकरू गायब झाले अख्ख्या गावाला माहिती आहे. काय होत नाही हो बापू. ए काका की गावाला कळलं तर गाव म्हणाल बरं झालं. पप्या अरे सारखी म्याम्या करत्या. इतर अशीच म्याम्या करत राहिली तर आपण लटकू. आपण एक काम करूया काय तिचं मटण करून टाकूया. अरे घे की तिच्या नरडीचा घोट घे. होय होय तिच्या नरडीचा घोट घेऊया म्हणजे आपल्या नरडीचा घोट घेतला जाईल. असं काय करायलाय बापू. अहो ही जिजाची मनू रातच्याला गायब झाली आणि सकाळच्याला आपण जर इथं मटणावर ताव मारत बसलो तर गावाला शंका नाही काय येणार. कसं पडपडाले. बघ माझ्याकडे बेस्ट आयडिया आहे. आपण घरातल्या घरात तिचं मटण करून खाऊ. कोणाला बी कळणार नाही. कसं काय करायचं तुमचं. नुसतं चाकवा ना कापा. अरे कोकराचा जीव घेऊन मी कशाला पाप माझ्या डोसक्यावर घेऊ. नाही बघ यापर्यंत आपण असं करूया मटणवाल्याकडे जाऊया ते बकर कापून. चला 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 बापू चला निघूया चला. काय बडबडालाय तुम्ही. हा अहो कुकुरूचा तपास पहिल्यांदा कुठं करणार. कुकुरू कापायला जातात त्याच्याकडेच करणार त्याच दुकानात जाणार का नाही. आणि माणसं तिथं नाही का जाणार पहिल्यांदा. काय बडबडाल तुम्ही. हे बघ तुझ्या डोसक्यात काय आहे ते तरी कळू दे की. बापू ही ऐक नाही म्हणून तुमच्यापेक्षा जास्त भूक मला लागली आहे हिची. पण मी माझ्या जीभेवर कंट्रोल ठेवलाय का नाही. तुम्ही पण आता जरा कंट्रोल ठेवा. हा 4 दिवस चांगलं हिला खायला प्यायला घालू असं धष्टपुष्ट करू आणि मग प्रकरण गार झालं की आपण रस्सा गरम करू. हे प्रकरण तापलं म्हणजे अरे बाबा ते जिजान हाई शानी अख्खं गाव डोसक्यावर घेईल. घेऊ द्यावं बापू काय फरक पडत नाही. कुठलं बी गाव काही तिच्या मागं उभं राहणार नाही आणि कोणच उभं राहणार नाही. इथं मान्य परेश पटेल आहे की नाही. तुम्ही निवांत राहा. कुठे गेली कोणी चोरली हो माझी मनू. हे बघा बाई हे बघा आमच्या गावात कोण चोर नाही. तुमच्या मनूला का नाही कुठल्या तर बाहेरच्या गावच्या माणसाने चोरून नेली असेल. हा कुठला बी असू दे या गावातला असू दे तर बाहेरच्या गावातला असू दे माझी मनू मिळाली पाहिजे मला. ताई ताई शांत होय बघ सापडणार. आपण एक काम करूया आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि तक्रार करूया. नाही पोलीस नाही. आपल्या गावात पोलीस नाही. ही गायब झालती तेव्हा पोलीस आलतात. आता नाही. या गावात पोलीस मॅटर मला अजिबात नको आहे. हा आणि आपलं गाव पंचायत कुठे आहे हो. अहो हिच्यामुळं सगळ्या गावाला ताप यायचा. अहो नाही नाही हे बघा आता आमच्या ताईचं कुकुर हरवलंय म्हटल्यावर ते हुडकून द्यायला पाहिजे का नको. हुडकायच पाहिजे माझी मनू सापडायच पाहिजे. चाललो मी पोलीस स्टेशनला. चला. अगं नाही 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 अगं जिजा असं का करायलास. आम्ही सगळे मिळून तुझे त्या म्हणून ओळखतो. तू अजिबात काळजी करू नको. हा ए बरकत अरे गावातल्या लोकांनी काही काम आहेत का नाहीत. हा काम धंदे सोडून ते पिटुकलं कुकरू कुठं हुडकत बसायचं. सरपंच त्याचा काय बी उपयोग नाही. अहो त्या कोकराचं मटण बी शिजलं असेल. चोर काय त्याचं लाड करत असणार वय. नाही 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 मी माझ्या मनूला काय बी होऊ देणार नाही. चाललो पोलीस स्टेशनला. जिजा ऐक तरी. जिजा बोला आता ही बाई पोलीस स्टेशनला जाणार. पोलीस गावात येणार. पोलीस प्रत्येकाच्या घरात जाणार आणि घरातल्या मट्टाचा वास घेणार. नाही हिला अडवायला पाहिजे. काही करून हिला अडवायला पाहिजे. आता हिला अडवणारा माणूस म्हणजे एकच तो म्हणजे राणादा. आपल्या इथे काही जमणार नाही आता. राणादा काढणार. राणादाची पॉवर कशी ऑफ केल्या बघितलं की आम्ही. पोलीस येणार. कालची चोरी जर सापडली तर सगळा डाव अंगलट येणार आहे. राणा राणा सरपंच यावर काहीतरी करेक्ट निर्णय घ्या तुम्ही. नमस्कार करतो. आज बघाच तुम्ही माझी पॉवर.
बजरंग बली की जय. काय वस्ताद, ऐका नाही पॉवर, ऐका नाही सच्चा पैलवान. अरे वा वा वा, शाबास रे माझ्या पट्ट्या. ऐका नाही पॉवर. राणा, हे राणा, बरकत ए बरकत. हा? अरे अजून बी रानाची पॉवर तशीच आहे बघ. अरे उठ की मर्दा. वस्ताद बी लय खुश झालंय, समजा गाव बी लय खुश झालंय. अरे राणा उठ की. हे राणा, उठ लवकर. अरे काय रे बरकत, उठ पहिला तू आधी. अरे लय भारी सपन पडलं होतं बघ. अरे सपनात मी बघितलं नाही ते झाले. उठ लवकर. काय झालंय? त्या जिजाला चोरी झाल्याचं कळाले आणि ते आता पोलीस स्टेशनला गेले तक्रार करायला. तिला कसं काय कळलं साखळी चोरला गेले म्हणून? अरे हातात ना इकडे तिकडे पडली असेल की. अरे बाबा साखळीचं नाही, तिची मनू बी चोरीला गेली. म्हणू वय मनू, सकाळ उठून तिने लय मोठा राडा घातलाय बघ आणि आता ती गेले पोलीस स्टेशनला. एवढ्याशी कोकरासाठी पोलीस कंप्लेंट? एवढंच म्हणजे त्या कोकराला काही जीव नाही होय? एवढंच पोर गमावलं तर तुम्ही तपास करता का नाही? पण कोकरात आणि माणसात फरक आहे. काय फरक असतोय? काय बी फरक नसतोय. एक वेळ माणूस दगा देईल, पण मुक्त जनावर कवा बी दगा द्यायचं नाही. मग चांगलं कोण? माझी मनू फक्त कोकरू नाही, मला जीवापेक्षा पण प्यारी होती. हे तुमचं बरोबर आहे, पण गावात असं कोंबड्या शेळ्या यांची चोरी होत्या. आता एवढ्यासाठी अख्खं पोलीस खातं कामाला लावायचं म्हणजे जरा. साहेब, तुम्ही तक्रार नोंदवून घेताय का नाही तेवढं सांगा. हो घेणार हो, ते कामच आहे आमचं. पण नक्की चोरी झाली ना? हा मग इथं काय टाइमपास करायला आलोय वय? हो, पण एखादा बिबट्या लांडगा कोल्हा यानं पण शिकार केली असेल तुमच्या कोकराची. लांडगा नाही, कोल्हा नाही, का बिबट्या पण नाही. तुमचं दाव्याची गाठ सोडून कोणतरी नेलंय माझ्या मनूला, म्हणजे चोरीच आहे का नाही? होय साहेब, अहो ही चोरीच आहे बघा. माझी बहीण खोटं बोलणार नाही की. हा. बर, कोणावर काय संशय? काय दुश्मनी कोणाची? हो साहेब, तो रानाचा असेल की. मागच्या टायमाला पण नाही का त्याच्यावरच संशय घेतलेला यांनी काय? हो नाही नाही साहेब, अहो राणात असं काय करणार नाहीत. मग कोण करणार? सांग की कोण करणार? अरे पक्क्या दुश्मनाचं काम आहे हे. हा, नाहीतर अशा कोकराला चोरून काय मिळणार आहे त्याला? 4-5 किलो मटण. पण मला नाही वाटत चोरी झाली आहे म्हणून. नाही नाही, माझी बहीण म्हणते ना चोरी झाल्या तर चोरी झाल्या. बर, तर दुसरी एखादी काय वस्तू वगैरे गेली का चोरीला? नाही म्हणजे एखादा चोर 4-5 किलो मटणासाठी कोकरू चोरेल? बरं, त्या कोकराचा मागमूस काढणं बी अवघड हो. हा, आता एखादी दुसरी वस्तू चोरीला गेली असेल आणि तिथं काय लिंक लागत असेल तर त्यावरून आपल्याला त्या कोकराचा मागमूस काढता येईल. काय साहेब, बरोबर ना? हा, अगदी बरोबर आहे. आठवून बघा बाई, बघा काय आठवून, म्हणजे एखादी दुसरी कुठली वस्तू चोरीला गेली असेल. नाही, अजून काय नाही केलं चोरीला. मग अवघड आहे, अवघड आहे. नुसत्या कोकरासाठी आम्हाला तक्रार नाही नोंदवून घेता येणार. अहो पण साहेब, हा, दुसरी एखादी वस्तू जर चोरीला गेली असती तर आम्ही तुमची तक्रार बी नोंदवून घेतली असती आणि चोराला बी उडकला असत. अहो साहेब, तेवढी तक्रार घ्या की नोंदवून. नाही 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 नाही, असं नाही करता अहो येणार. पण तुम्ही निघा बरं. निघा निघा. अहो साहेब, कोकरूसाठी, कोंबड्यांसाठी कोंबड्या येत आहे. उडतात. साहेब तुम्ही इकडे दुसरं काय वस्तू गेल्या का? नाही. का आठवते काय? या.
ओ साहेब, ओ साहेब, सापडली वस्तू सापडली. सापडली का हरवली? अहो म्हणजे अजून एका वस्तूची चोरी झाल्या, ती सापडली. अहो हरवलेली वस्तू सापडली, मग तक्रार कशी काय करणार तुम्ही? अहो म्हणजे तसं नाही, अजून एका वस्तूची चोरी झाल्या. माझ्या हातातली साखळी पण चोरीला गेलीये. परफेक्ट परफेक्ट कारण दिलं बघा. आता तक्रार नोंदवून घेतो तुमची हा, आणि चोराला बी हुडकतो. काय साहेब बरोबर ना? बर, तुमचा कुणावर संशय? माझा त्या रानावर संशय, तोच माझ्या साखळीच्या मागे लागला. ए ताई असं नाही, राणात असं काय करणार? तू का बस, मला गॅरंटी आहे त्यानंच चोरल्या. अगं कशाला उगं तू कुठं- तू का बस, मी सांगतोय ना साहेब, माझी साखळी रानानं चोरली आणि माझी मनू बी रानानेच चोरली. आपण तुमचा नवरा आहे ना तो? ओ बाय, पण माझा संशय त्याच्यावरच आहे. मग त्या रानाला काय सोडत नसतो. गेली कुठं घावना, गेली कुठं घावना, शोधल्या बिगर रावना. ना 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 ना, खाजवाकी तुमचं खाजवाकी. बुगडी शोधायला टोक, खाजवाकी बुगडी शोधायला टोक. स्वतःला डोकं नसलं की नाही असली का तू त्या? ए शिरपती, तोंड सांभाळून बोलायचा. या घरची करती बाई हव्या. करते बाई. बघाल तेव्हा पत्कल मारून बसले असते आणि कामाच्या नावानं बोंब. राणदा, राणदा, ये बघा, शिरपती बघा आगाऊपणा करायलाय. आगाऊपणा हा. नाही हो राणा. अहो ही बुगडी शोधायचे आणि हे म्हणते सगळ्यांचे डोकं खाजवत बसले. अहो बुगडी नाही हो, साखळी आणि ती म्हणू. आपल्याला जायचंय ना, चल की हे झालाय आणि तू. अरे राणा, बिन खाता कुठं निघालायस? थांब जरा. ते मळ्यामध्ये अर्जंट काम आहे काय रे? वय वय. हा राणदा, जिकडे जायचं तिकडे जावा की. पर हे शिरपतीला बचावून जावा. तिथं मी नीट बसल्या, निवांत बसल्या, तर उगा कळ काढायलाय. मी नाही हो राणा. एक मिनिट, तुमचं काय मॅटर असेल ते गोदा काय तिच्यावर बसायला मिटवून घ्या. आम्हाला जरा अर्जंट काम आहे, तिकडे जायचं. चल रे. राणा, खाल्ल्या बिगर जायचं नाही. थांब, मी फवा घेऊन येते. वय वय बरं ठीक आहे. तू आण लवकर आण. तुला हे टेन्शन किती आहे कळतंय काय? ती साखळी कुठं टाकल्यास तिथं जाऊन ती हुडक्या पहिला चल, नाही तर ती जिजा ती आपलं नाव घालत. उगण टेन्शन घ्यायलाच बघ मर्दा. आपला काय संबंध आहे? अरे बाबा ती पोलिसात गेली रे, म्हणून टेन्शन आहे. हे समजा का करेल मनूसाठी? आपण मनूला पळवलंय काय? अरे नाही की मग पर ती साखळी आणि म्हणून एकाच टायमाला चोरल्या गेल्यात आणि साखळीचा डाऊट पहिला तुझ्यावर येणार बघ. अरे ती तिचा हेतून राडा करण्यापेक्षा आपण जाऊन हुडक्या पहिला चल. मर्दा तू खरंच लई टेन्शन घ्यायलायस बघ. एक गोष्ट सांगतो, ती फक्त ध्यानात ठेव. आपला आणि त्या साखळीचा काय बी संबंध नाही, मजी नाही. अरे बरं तू हा 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 दे. वय देतो मी त्याला. बसून खावा जरा. वय वय तुझं काम कर जा. बरोबर. हा जा. तू कशाला थांबतेस इथं? चला. अरे दांडगटा, ये की बाहेर. ए चल ये बाहेर. हो साहेब, अहो डॉल्बी वाजतोय, तुम्ही कुठं तुमच्या मोबाईलचा स्पीकर ऑन करताय? हा? मारू द्या की तिला जागा. अरे दांडगटा, ये की बाहेर, जाऊ तर तुला जिजाचा इंगा. ये. ए बाई, काय झालं? उग का वरडायला लागल्या सकाळ सकाळ? अगं बाई, तुझं पोरग चोर आहे, चोर. चोरी केल्या त्यानं. ए बाई, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? काय बोलायला लागल्यास? 250 एकर जमिनीचा मालक आहे माझा राणा. तो कशाला चोरी करेल? खबरदार माझ्या राणाला चोर म्हणशील तर. बाई काय, तुझं पोरग एवढं तालेवार आहे तर मग दुसऱ्याच्यात कशाला चोऱ्या करायला जाते? एक डाव सांगितलंय ना हो तुला, माझा राणा चोरी करणारा नाही. अहो केले चोरी म्हणून तर आलोय आम्ही. काय काय चोरी केल्या माझ्या राणानं?
उगाच काय बी तोंडाला येईल ते बोलू नगस. माझा राणा असं करणार नाही. आणि का करेल तो चोरी? मला त्रास द्यायला, मला ताप द्यायला तुझा पोरगा काय वाटेल ते करल. तर गावात हसू झालं ना मग त्याचं उलट काढायला लागलाय तो. ते काय नाही, मला आत्ताच्या आत्ता माझी साखीन माझी मनू पाहिजे. बोलो बरकत, तुला काय वाटतंय? मला वाटते ती बाई तर पोलीस घेऊन आली. आपण इथे सटकलेलं बरं मारता. ते बघा माई, तुमच्या राणाविरुद्ध तक्रार आल्या आमच्याकडं. आणि त्या तक्रारीत तथ्य वाटतंय आम्हाला. कारण तुमच्या रानाचं पास्ट रेकॉर्ड चोऱ्याचं आणि मारामाऱ्याच आहे. तेव्हा आत्ताच्या आता बाहेर बोलवा त्याला, नाहीतर त्याला आम्हाला फरार घोषित करावं लागेल. काय साहेब, बरोबर आहे ना? हा, कायद्याच्या कचाट्यातून पळाला तो संपला. कायद्याचे हात लय मोठे असतात. आणि एकदा का अटक झाली की मग काय पुन्हा कोर्ट कचेऱ्या. तेव्हा ठरवा काय करायचं ते. मला वाटते आपण बाहेरच जाऊया. उगाच काय आपल्या अंगलट यायला कुचल. साहेब, ह्यो असा नाही बाहेर येणार. त्याला मी हाताला धरून बाहेर आणतो. आत यायचं काम नाही. का नाही आत यायचं? मला माझी म्हणून माझी साखळी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन्ही बी नाही घरात. पण ते दोन्ही चोरणारा माणूस आहे ना मग घरात. मी जातो. ए ताई 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 ताई, थांब 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 की. तेव्हा आता गोदा का सांगायला तर कशाला तू. अरे भाऊ आहेस का वैरी आहेस माझा? या पैलवानानं माझी मनू चोरली, माझी साखळी चोरली आणि तुम्ही समजून नाही याची बाजू घ्यायला लागलाय. होय, आम्ही नाही बरं का. आम्ही केस सोडवायला आलोय. कुठे आहे राणा? राणा, ए राणा, कुठे आहे? चल बघूया. चल बघूया, चल. चोरा बरा सापडला. आता माझी चोरलेली साखळी मनू दे मला परत. दे. ए बाई, कॉलर सोड पहिला. कॉलर सोड. हो साहेब, या मनूचं काय झालं मला काय माहित नाही. ही कोण कुठली बाई सारखं माझ्या डोक्याला ताप द्यायलाय. स्वतःच्या बायकोला कोण कुठली बाई म्हणाला? लाज वाटत नाही तुला? ती बायको यायची, मग ही कशाला त्रास देईल?